नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ. सध्या आपण आलेलो आहे तासगाव तालुक्यामधील सावळच्या गावी. तर पाठीमागे पाहत आहात तुम्ही सावळसिद्ध हे मंदिर आहे. तर मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे, पाहू शकता. आणि वरती नगारखाना आहे आणि बाजूलाच दोन द्वारपाल आहेत, पाहू शकता तुम्ही, जय आणि विजय. तर प्रवेशद्वारावरती शिल्प आहेत. तर मित्रांनो, प्रवेशद्वाराच्या वरची दोन नग्न मूर्त्या आहेत. तर मंडळी, सध्या आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. समोरच तुम्हाला एक घोडा दिसतोय आणि बाजूलाच चांदीच्या पावल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे मंदिर 12व्या ते 13व्या शतकातले बांधले असावे असे इथल्या जाणकारांचे म्हणणे आहे. तर नगारखान्याचा जीर्णोद्धार 80च्या काळातील आहे असे इथले म्हणणे आहे. तर पाहू शकता माझ्या बाजूचा हा परिसर आहे आणि हा सभा मंडप आहे लाकडी. खूप छान हे मंदिर आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा आहे सभा मंडप. 2 मजली सभा मंडप आहे. तर या सभा मंडपाचे बांधकाम 1857 ते 58 साली बांधण्यात आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हा मंडप कोणी बांधला तर याचाही उल्लेख केलेला आहे. हा मंडप भीमराव धोंडी सुतार यांनी बांधला. तसेच सभा मंडप बांधकाम केले. तर हा मंडप कोणत्या साली बांधण्यात आला तर त्याची पण येथे माहिती देण्यात आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर 1857 ते 58 साली हा सभा मंडप बांधण्यात आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर कधी बांधला हे तर भीमराव धोंडी सुतार यांचे नाव लिहिण्यात आलेलं आहे, पाहू शकता समोर तुम्ही. हा लाकडी सभा मंडप आहे मित्रांनो. आणि इथे एक मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. तर सध्या आपण आता सभा मंडपातून दगडी सभा मंडपामध्ये आलेलो आहे, पाहू शकता. आणि समोरच तुम्हाला गर्भगृह थोड्याच उंचीवर बांधण्यात आलेले दिसते. आणि हे एक कासवाचं शिल्प आहे, पाहू शकता तुम्ही. इकडे नागाचं शिल्प आहे. खूप सुंदर असे हे चित्र काढण्यात आलेलं आहे, शिल्प काढण्यात आलं आहे. हे गणपतीचं चित्र 1974 साली काढण्यात आलं आहे. खूप सुंदर असं आहे. आणि हे मारुतीरायाचं चित्र 1975 साली काढण्यात आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असे हे चित्र काढण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, ही खूप सुंदर अशी सावळसिद्ध महाराजांची मूर्ती आहे. तर या सिद्धेश्वर असेही म्हणतात या मूर्तीला. तर ही मूर्ती मारुतीरायाची मूर्ती वास्तव पाहता आहे. तर सावळसिद्ध म्हणजे काळभैरवनाथ किंवा सिद्धनाथ नसून मारुतीच आहे. तर सावळ या गावाच्या नावावरून या देवाला सावळसिद्ध असेही म्हणतात. तर मित्रांनो, हा आपला आहे दगडी सभा मंडप, पाहू शकता. तर मित्रांनो, ह्या मंदिराच्या बाजूलाच अशी छोटीशी अशी मंदिर आहेत.
तर समोर जे पाहतात हे श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे, पाहू शकता समोर तुम्ही. खूप सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे. खूप प्राचीन हे मंदिर आहे असे इथे सांगण्यात येते. तर तुम्ही पाहतात हा लाकडी सभा मंडप, 2 मजली हा सभा मंडप आहे. मी तुम्हाला आतून दाखवला आणि हा आतील प्रवेशद्वार आहे आणि वरती नगारखाना मी तुम्हाला बाहेरून दाखवण्यात आणि ह्या 2 पाहू शकता हा नगारखाना आणि खाली ह्या 2 देवडे आहेत आणि हा दगडी सभा मंडप आहे आणि हा बाजूचा एक चाफ्याचं झाड आहे, पाहू शकता. आणि ह्या बाजूचा हा परिसर आहे. तर ही बाजूची संपूर्ण तटबंदी आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असे हे शिखर आहे, पाहू शकता. हे शिखर ही आत्ताच्या काळातीलच आहे. शिखरावरती देवांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. उंच असे हे शिखर आहे. तर मित्रांनो, हे मंदिर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ न स्किप करता पहा. खूप छान असे हे मंदिर आहे. मंदिराच्या आपण आता बाजूला फिरत आहोत. संपूर्ण तटबंदी आहे आणि हे जी लोखंडी पायरे, हा जिना आहे, पाहू शकता वरती जाण्यासाठी. आणि हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे. ते पुरातन अवशेष आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असे हे मंदिर आहे. संपूर्ण अशी तटबंदी आहे. इथं आतमध्ये झाडे पण लावण्यात आलेले आहे, बगीचा टाईप करण्यात आलेला आहे. आता सध्या हिवाळा ऋतू असल्यामुळे इथं थोडंफार तुम्हाला असे हे दिसू शकतं, पाहू शकता शिखर. तर मित्रांनो, हे मंदिर अग्रणी नदीच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर आहे. तर या मंदिराची वार्षिक यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर समोर तुम्ही पाहत आहात ही विरगळ आहे, दगडी, पाहू शकता. ही काळभैरवनाथाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, विरगळ म्हणजेच शिळा आहे, शिळा म्हणतात तिला. तर काही मूर्त्या पण आहेत इथं, पाहू शकता तुम्ही. ह्या मूर्त्या आहेत, काही शिलालेख आहेत. आणि हे गोमुख आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हे मंदिराचे काही पुरातन अवशेष आहेत, पाहू शकता तुम्ही. इथे पण एक शिवपिंडी सारखी छोटीशी मूर्ती दिसते. हा स्तंभ आहे दगडी. या मंदिराच्या पाठीमागचे अवशेष आहेत. ही पण एक विरगळ आहे, पाहू शकता तुम्ही.
आणि एक खोल असं पाणी साठण्यासारखं काहीतरी दगडीच केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे देवड्या तुम्हाला मी सांगितल्या, प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या 2 देवड्या आहेत, एक डाव्या आणि एक दुसरी उजव्या बाजूला आहे. ही उजव्या बाजूची देवडी. तर मित्रांनो, ही बाहेरची तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्ये एक होल ठेवण्यात आले आहे. या होलमधून आतमध्ये डायरेक्ट दर्शन होते सावळसिद्ध महाराजांचं. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच धार्मिक ट्रॅव्हल गड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गणस्कोप चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता या तटबंदीच्या खोलातून डायरेक्ट सावळसिद्ध महाराजांचं दर्शन होतं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. आणि हे संजीवनी समाधी आहे, पाहू शकता तुम्ही.